आपण बघतोय की महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली। यामध्ये एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या निर्णयाला काँग्रेसनं समर्थन दिलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतली आहे आणि आता काँग्रेस उमेदवार देणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालंय। काँग्रेसनं सांगितलंय की उद्धव सेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आहे, त्यामुळे अंबादास दानवे हे आता विधान परिषदेचे मविआचे एकत्रित उमेदवार असतील हे जवळजवळ स्पष्ट झालंय। आपण बघतोय महाराष्ट्राचा या महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिकाम्या होणार आहेत आणि यामध्ये आता मविआकडनं 1 जागेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि अंबादास दानवे सध्या विधान परिषदेचा अर्ज भरतायत। याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसनं अखेर माघार घेतली आहे आणि पुढच्या राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस प्राधान्याने आपला उमेदवार देईल असं ठरल्याची देखील माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे।